तर हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही? तर पुन्हा तुमचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आज आम्ही चाललो आहे पनवेलला. पनवेलमध्ये जेवढे गणपती आहेत तेवढे सगळे फिरणार आहोत आम्ही. काहीतरी टोटल 7 गणपती आहेत, मेन सुप्रसिद्ध गणपती. तर आम्ही त्यांना बघायला जाऊ. तर बघूयात आपण कसं आम्ही जातो, आमचा प्रवास कसा असेल, तिकडे आम्ही कसं दर्शन घेतो. तर चला, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढे बघत राहा. I threw a black hole. What the? I'm taking out enemies with it. तर आता आम्ही निघालो आहे. सर्वात पहिले आम्ही चिंतामणीला जाऊ. तर आता पोचलो आहे आम्ही. तर आतमध्ये जाऊ. तुला बेलाची आवड, तुला बेलाची बेलाच्या आराची हे मोला शंकर हे मोला शंकर पार्वतीच्या सुता तुला रामाचं वरदान गाणं बोला बोल जय जय हनुमान हे गाणं बोला अंजनीच्या तर चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे आमचा. आता आम्ही पुढे जाऊ. तर आता आम्ही टप्पल नाक्याला आलो आहे. टप्पल नाक्याचा राजा बघायला. तर इकडे शो आहे, तो शो बघूयात आपण. मध्ये दूषण नावाचा एक धर्मद्रोही राक्षस प्रचंड वेळेस शिवभक्त वेदप्रिय ऋषी आणि त्यांच्या पुत्रांनी कोणीही घाबरून जाऊ नये आणि सर्व शक्तिमान अशा भगवान शंकरांवर विश्वास ठेवावा असं आवाहन केलं. आणि त्यांनी आपल्या भक्तांची आर्त हाक ऐकून अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान शंकर प्रत्यक्ष प्रकट झाले. आणि असुरांचा काल बनून आलेले महाकाल शिवशंकर तेथे कायमस्वरूपी स्थित झाले. त्यापूर्वीच हे ज्ञान आपल्या धर्मात हजारो वर्षांपासून उपलब्ध आहे. उज्जैन महाकाल हे शिवलिंग पृथ्वीच्या अशा बिंदूवर स्थापित आहे की जेथे 0 लॉंगिट्यूड आणि लाईन ऑफ कॅन्सर अर्थात 0 रेखांश आणि कर्कवृत्त यांचा बरोबर छेदबिंदू आहे. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड म्हणजेच अक्षांश आणि रेखांश हे पृथ्वीच्या भौगोलिक स्थितीचे मापक आहेत. हे तर आपण शिकलेलो आहोतच. अनेक प्राचीन मंदिरं, आपण करत असलेले सण वार यामागे सायंटिफिक लॉजिक्स म्हणजेच वैज्ञानिक तर्क आहेत. डायरेक्ट आता संपलाय. आता आम्ही पुढे चाललोय. तर आता आम्ही आलोय पनवेलचा महाराजा बघायला.
तिला पण घेऊन ये. तुम्ही गर्दी बघू शकता किती जास्त आहे. तर आता आम्ही आलोय खांदेश्वरचा राजा बघायला. तर आता आम्ही चालू आहे रायगडचा राजा बघायला. चल पटापट चल. 20, 21, 22, 23. अरे तो आमच्या इकडे राहिला. रायडू कुठे? रायडू अरे खुर्ची सिस्टम आहे. खुर्चीच नाही. ओंकार मित्र मंडळातर्फे इथे जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. पुढे दाखवण्यात येणाऱ्या घटना या तुमच्या आमच्या आजूबाजूला घडत आहेत. सावध व्हा. पालघर जिल्ह्यातल्या वसईमध्ये प्रियकरानं प्रेयसीची भर रस्त्यात निर्घृण हत्या केली. बाबा, मी ठरवलंय, मी मोठी होऊन डॉक्टर होणार. हो बाळा, जी तुझी इच्छा तीच माझी इच्छा. थँक्यू बाबा, मला उडण्यासाठी पंख दिल्याबद्दल. आज माझी नाईट शिफ्ट आहे, सकाळी लवकर घरी येईल. काळजी करू नका. कोलकात्यामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. आज या समाजात माझी मुलगी सुरक्षित नाहीये आणि तुमचीही. अरे कोण गोंधळ घालतंय तिकडे? शांत बसा बघू. आजचा सुविचार, लहान मुले देवा घरची फुले. चला पटपट हजेरी द्या. 53,000 सर. 54,000 सर. 55 सर. ती वॉशरूमला गेली. बदलापूरच्या आदर्श शाळेतील शिशु वर्गात शिकणाऱ्या 3 ते 4 वर्षाच्या 2 मुलींवर सफाई कर्मचाऱ्यांनं लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. आजचा सुविचार, लहान मुले देवाघरची फुले. म्हणतात मुलगी शिकली प्रगती झाली. पूर्वी हजेरी पटावर मुलींची संख्या कमी असायची. आज मुलींची संख्या तर वाढलीये, पण त्या सुरक्षित नाही. दिवसा ढोळ्याभर चौकात एका मुलीची हत्या केली गेली. मणिपूरमध्ये तर नराधमांनी 2 स्त्रियांना नग्न करून चौकात फिरवलं. स्त्री कोणत्याही जातीची असो किंवा कोणत्याही वयाची, ती आज या समाजात सुरक्षित नाही. ही परिस्थिती कधी बदलणार? जगदंब, घाबरू नकोस पोरी. आई भवानीचे रूप आहात तुम्ही. स्वाभिमानासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या लेकी आहात तुम्ही. तुमच्यावर, तुमच्या आजूबाजूच्या व्यक्तीवर अत्याचार होत असेल तर आवाज उठवा, सशक्त व्हा आणि
घटना आपल्या समाजात घडत आहेत. त्यामुळे हे थांबवणं देखील आपल्याच हातात आहे. स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला बदलायला हवा. स्त्री ही देवी असते आणि तिचा सन्मान तिला मिळायलाच हवा. आई महालक्ष्मी आणि गणराया चरणी हीच आमची प्रार्थना. बाई शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार. बाई ही शिवबाची तलवार, बाई हा दुर्गेचा अवतार. बाई ही मायेचा शृंगार, बाई ही तर फायनली आता आम्ही घरी पोचलोय. दर्शन आमचं एक नंबर झाला. सर्व गणपतीची इथं थोडी गर्दी भेटली, पण दर्शन सगळ्यांचं झालं आहे आमचं. तर जर व्हिडिओ तुम्हाला आपली आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.